विधान परिषद निवडणुकीवरून पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा ड्रामा, मोठं नाराजी नाट्य देखील बघायला मिळालं। उमेदवारी कुणाला द्यावी यावरून आधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली। बैठकीमधून अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील टिंगरे हे बाहेर पडले आणि थेट पक्षाच्या कार्यालयामध्ये जातो असं त्यांनी सांगितलं। टिंगरे हे बैठकीमधून बाहेर येताच बैठकीमध्ये संजय काकडे आणि विक्रम काकडे या दोघा जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे मित्र आहेत, त्यांना राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली। विक्रम काकडे देखील पक्षाच्या कार्यालयामध्ये गेले। पक्ष कार्यालयामध्ये सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आणि या सगळ्यावरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान सुनील टिंगरेंनी एबी फॉर्म मिळाल्याचा दावा केलाय, तर योग्य तो निर्णय घेईन असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पहिला प्रश्न, तुम्हाला एबी फॉर्म मिळालाय का? एबी फॉर्म आम्हाला एकच आहे, त्याच्यामध्ये ए बी असं आहे, त्यामुळे एबी फॉर्म दोघांना मिळून सेमच आहे। मिळालेला आहे तुम्हाला? हो, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय। मग खरं कुणाचा आणि म्हणजे अर्थात तुम्ही सपोर्टिव्ह आहात, डमी आहे, काय नक्की निर्णय पक्षश्रेष्ठींचा, ते जे सांगतील त्या पद्धतीने होणार ना। तुम्ही इच्छुक होता सुरुवातीपासून, त्यामुळे हा प्रश्न आहे नक्की विक्रम काकडेंना मिळालाय का तुम्हाला मिळाला? तुम्ही इच्छुक आहे अजून? मी फॉर्म भरला, मी कसं काय म्हणू शकतो की नाहीये? नाही, पण आता जय पवार आणि सगळे तुमचे वरिष्ठ नेते म्हणतायत की सुनील टिंगरेंचा फॉर्म हा सपोर्टिव्ह फॉर्म आहे, जर विक्रम काकडेंच्या फॉर्ममध्ये काही गडबड गोंधळ झालं तर त्यांच्याकडे उमेदवारी येईल, तोपर्यंत नाही। ठीक आहे ना, तो पक्ष वहिनी सांगतील, आमचे नेते सांगतील त्या पद्धतीने होईल। पण ह्याला काय म्हणायचं, म्हणजे जे निष्ठावंत होते, ज्यांनी दादांसोबत साथ दिली, त्यांना कुठंतरी डावललं जातंय आणि बाहेरून आलेले, म्हणजे अर्थात आत्ता आले, प्रवेश झाला आणि लगेच उमेदवारी अर्ज, त्याबद्दल योग्य निर्णय होईल। मी दादांचा शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे, गेल्या अनेक 3 पिढ्यांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत। जो निर्णय पक्षश्रेष्ठी मला देतील त्याचा आम्ही अनुकरण करू। पण दादा असले असते तर आज निर्णय काहीतरी वेगळा असता। चला अण्णा, मग आता काय म्हणायचं तुमचा? तुम्ही लढणार का माघार घेणार? लढणार का माघार? जो पक्षश्रेष्ठी निर्णय देतील जो पक्षश्रेष्ठी निर्णय देतील तो मी घेईल, अर्थात अशी त्यांची भूमिका या ठिकाणी ते स्पष्ट करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडल्या जाणून घेऊया। प्लीज आमचा नंतर देऊ आम्ही, फॉर्म तर भरून होऊन द्या। पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला। भाजपचे संजय काकडे आणि पुत्र विक्रम काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला। वळसे पाटलांच्या जिजाई बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेशानंतर वाद सुरू झाला। काकडेंची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर टिंगरे बैठकीतून बाहेर पडले। टिंगरे राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले, अर्जही भरण्यास सुरुवात केली। टिंगरेंपाठोपाठ आलेल्या विक्रम काकडेंनीही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली। काकडेंना उमेदवारी जाहीर झाल्याचं कळताच टिंगरेंचे समर्थक नाराज झाले। अशा पद्धतीने जर आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही संजय काकडेंच्या मुलांना तिकीट देताय, आमच्या मनाला वाईट वाटणार नाही का? आमचं मन दुखावलं ना आज, आमच्या मनाला वाईट वाटणार ना आज। मी सामान्य घरातला कार्यकर्ता आहे, आज आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही राजकारण करतो, पण आम्ही काय माझ्या स्वतःसाठी मागितलं ना। आमचं म्हणणं एवढंच होतं की राजीनामा स्वीकारलाय का त्यांनी? दिलाय ना, आता तुमच्या समोरच दिला, तुम्ही होतात ना तिथं त्यावेळेस। मी राजीनामा दिलाय त्यांना, आता ती परिस्थिती चालू आहे। मी सांगितले अण्णांना, रिक्वेस्ट केली हात जोडून की तुम्ही राजीनामा या ठिकाणी। मला काय वाटतं कुणाला उमेदवारी मिळावी? नाही, मला उमेदवारी निष्ठावंताला मिळावी एवढंच माझं म्हणणं होतं। निष्ठावंत म्हणजे यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलंय, पक्ष वाढवू शकतो, संघटना वाढवू शकतो, अशा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती। माझाच्या प्रतिनिधींच्या हाती टिंगरे समर्थकांनं राजीनामा सोपवला। मी अर्ज भरणारच, सुनील टिंगरेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली। सुनील टिंगरे देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। अण्णा, तुमचं देखील नाव या ठिकाणी होतं, मात्र आता जवळजवळ हे निश्चित झालंय की विक्रम काकडेंना उमेदवारी दिली जाणार आहे। आता पक्षाने असा अजून काही निर्णय घेतलेला नाही, परंतु आम्हाला दोघांनाही फॉर्म भरायला सांगितलेला आहे। जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही, म्हणजे तुम्ही सुद्धा फॉर्म भरणार आहात? माझाही फॉर्म भरतोय मी। हे सुनील, अर्थात जर आपण बघितलं तर सुनील टिंगरेंचा देखील या ठिकाणी फॉर्म भरला जातोय, म्हणजे तुम्ही देखील फॉर्म भरणार आहात आणि एबी फॉर्म मिळालाय तुम्हाला?
हो, आता पक्ष दोघांनाही देतील, अंतिम निर्णय पक्ष घेईल. आता फॉर्म भरणार आहे आम्ही. म्हणजे आता कुणाला, म्हणजे अर्थात आज शेवटचा दिवस आहे हा फॉर्म भरण्याचा, टाईम आहे, तोपर्यंत भरणार आम्ही. तुम्ही भरणार हे निश्चित आहे. हो हो तुमचा फॉर्म तुम्ही भरणार हो भरणार आहे. आणि मग कुणी सांगितलंय तुम्हाला? अर्थात जर आता बघितलं तर काकडेंचं पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे. आत्ताच काही वेळापूर्वी पक्षप्रवेश झालाय, सगळं झालंय, त्यांना सांगितण्यात आलंय, ते आत्ता म्हणलेत की मी फॉर्म भरायला जाणार आहेत. पक्षश्रेष्ठी याच्याबद्दल निर्णय करतील. पण मात्र आता काय दादा, अण्णा जर आपण बघितलं तर तुम्ही एवढे दिवसापासून इच्छुक होते, फॉर्म चेक करू दे भाऊ. फॉर्म भरणार आहे तुम्ही हे निश्चित आहे. आपण जर बघितलं तर सुनील टिंगरे देखील या ठिकाणी विधान परिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरणार आहेत. त्यांचा अर्ज या ठिकाणी तयार होतोय, सगळे सह्या या ठिकाणी घेतले जात आहेत. जर आपण बघितलं, अण्णा हे तुमचंच फॉर्म आहे, नक्की तुम्ही भरणार हे? नक्की. अर्थात जर आपण बघितलं तर विक्रम काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील फॉर्म त्याच वेळी भरलं जात आहे. विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत. आणि का देत आहे? मी पदाचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय. तुम्हाला पत्रामध्ये उल्लेख आहे, काय लिहिलंय? काय आता या ठिकाणी उमेदवार फॉर्म भरतोय. तुम्हाला बाहेर वाटलं तर मी बाईट देतो. या अर्थात जर आपण बघितलं, अच्छा, जर आपण बघितलं तर इथं सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत पक्षाचे. हे विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत. नक्की दोघांनाही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा, मात्र एबी फॉर्म हे शेवटी ठरवलं जाणार, हे कुलाल दिलं जाणार आहे. आमदार साहेब काय नक्की ठरतंय? प्लीज आमचा देणार नंतर देऊ ना, नंतर देऊ आम्ही. अहो फॉर्म तर भरून होऊन द्या. फॉर्म भरण्यासाठी काही वेळ राहिलेला आहे आणि त्यामुळं हे शेवटचे काही त्रास. जर आपण बघितलं तर सुनील टिंगरे पहिल्यांदा असं नको व्हायला, मीडियामुळे फॉर्म नाही भरले गेले. नाही साहेब, अहो तुमच्या बैठका फॉर्म भरण्यासाठी अजून वेळ आहे, पण इतर पण एबी फॉर्म कुणालाही अजून सुद्धा पक्षाकडून देण्यात आलेला नाही, हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलं जात आहे. आतमध्ये जर आपण बघितलं तर शेवटचे काही तास राहिलेले आहेत आणि त्यामुळं सगळी गडबड या ठिकाणी दिसते या पक्ष कार्यालयामध्ये. आणि आपण बघतोय विक्रम काकडे स्वतः फॉर्म या ठिकाणी भरताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर सुनील टिंगरे देखील या ठिकाणी यातून कुणाला नक्की एबी फॉर्म मिळणार, कारण दोघांनाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा. अर्थात ते दोन्हीही पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे जर आपण बघितलं तर शहर अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील आपण बघितलं तर राष्ट्रवादीमधील आपण बघतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे आणि काही वेळातच दोघंही या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. सुनील टिंगरे देखील या ठिकाणी स्वतः म्हणतायत की मी फॉर्म भरणार आहे, पक्ष श्रेष्ठी निर्णय देतील. हे नाराज होती काही वेळापूर्वी. जर आपण बघितलं तर ते जिजाई बंगल्यावरून निघून आलेले आहेत, मात्र आत्ता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये स्वतः काही वेळापूर्वी पक्षप्रवेश झालेले. जर आपण बघितलं तर विक्रम काकडे हे सुद्धा सातत्याने फोन लावतायत पार्थ पवारांना, जय पवारांशी बोलतायत, कशा पद्धतीने पुढची हालचाल असणार आहेत. आणि फोन लावलेला जातोय पार्थ पवारांना, नक्की कुणाला, कारण सगळा गोंधळ या ठिकाणी दिसतोय. एकीकडे सुनील टिंगरे या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरण्याची पूर्ण तयारी करतायत, पूर्ण कागदपत्र ते या ठिकाणी जोडतायत, तर त्यांच्या समोर या पक्ष कार्यालयामध्ये बसलेले विक्रम काकडे, ज्यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये जिजाई बंगल्यावर. त्यानंतर ते सुद्धा पूर्ण अर्ज भरण्यासाठी पूर्ण या ठिकाणी तयारी करतायत. अभूतपूर्व गोंधळानंतर राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी माझाकडे स्पष्टीकरण दिलं. विक्रम काकडेच उमेदवार असतील, टिंगरेंचा अर्ज डमी असल्याची उमेश पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. काकडे आणि टिंगरेंचा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सुरेश घुले हे नाराज झाले. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने घुलेंना अश्रू अनावर झाले. योग्य वाटलं का हे? पण ज्या पद्धतीने काही नाराज आहेत, काही राजीनामा सुद्धा देत आहेत या ठिकाणी. आता राजीनामा नाही, राजीनामा मी शेवटी वहिनींशी पार्थ पवारांशी बोलणार आहे. आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये. पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.